बुधवार 8 जुलै 2026 महाराष्ट्र विधान परिषदेत जे घडलं ते केवळ एका विधेयकाचं मंजूर होणं नव्हतं, तर तो सत्ताधारी आणि विरोधकांमधला एक मोठा वैचारिक आणि राजकीय संघर्ष होता. विरोधकांनी सभात्याग केला, सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर विधेयक रेटून नेलं. पण या विधेयकासंबंधी काही प्रश्न उपस्थित झालेत, जसं की या नव्या दुरुस्त्यांमुळे खरोखरच गुन्हेगाराला आळा बसेल की पोलिसांना मिळालेल्या अमर्याद अधिकारांमुळे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विधेयकाचा आढावा घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन मोसले, सकलमध्ये आपले स्वागत आहे. सुरुवातीला आपण समजून घेऊया की विधान परिषदेत नेमकं काय घडलं. राज्य सरकारने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत काही सुधारणा सुचवणारे विधेयक मांडले. सरकारचा दावा असा होता की वाढती गुन्हेगारी, विशेषतः सायबर क्राईम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे गुन्हे रोखण्यासाठी जुने कायदे पुरेसे नाहीत. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री योगेश कदम यांनी अत्यंत ठामपणे सरकारची बाजू मांडली. त्यांच्या मते तपास यंत्रणा अधिक गतिमान आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी हे बदल गरजेचे आहेत. त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. सर्वात पहिला मुद्दा होता अधिकारांचे विकेंद्रीकरण. आतापर्यंत जे अधिकार फक्त पोलीस आयुक्तांना होते, ते आता पोलीस सहायुक्त, एसीपी आणि डीवायएसपी पातळीवर अधिकाऱ्यांना दिले जातील. दुसरा मुद्दा होता डिजिटल पुराव्यांची व्याख्या. देशविरोधी किंवा राज्यविरोधी मजकूर, मग तो डिजिटल असो वा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, त्याला आता दस्तऐवज म्हणून मानले जाईल. मुद्दा नंबर 3, मालमत्ता जप्ती. न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार आता सह आयुक्तांनाही असतील. आणि चौथा मुद्दा म्हणजे शांततेसाठी बॉन्ड. अंमली पदार्थ म्हणजेच एनडीपीएस प्रकरणात अडकलेल्या आरोपींकडून शांतता राखण्याचे लेखी हमी पत्र घेण्याचे अधिकार पोलिसांना मिळतील. ऐकायला हे सगळं चांगलं वाटतं, बरोबर? गुन्हेगारांवर वचक बसेल असं चित्र उभं राहतं. पण नाण्याला दुसरी बाजूही असते, आणि तीच बाजू मांडत विरोधी पक्षांनी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट या विधेयकावर कडाडून हल्ला चढवला. या विधेयकाचे रूपांतर पोलिसी राजमध्ये होईल अशी भीती व्यक्त करत त्यांनी हे विधेयक थेट मंजूर न करता त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संयुक्त चिकित्सा समिती म्हणजे जेपीसी कडे पाठवण्याची मागणी केली. पण सरकारने ती फेटाळली आणि बहुमताने हे विधेयक मंजूर करून घेतलं, ज्याच्या निषेधार्थ विरोधकांनी वॉकआउट केला. आता आपण यातील राजकीय आणि कायदेशीर गुंतागुंत समजून घेऊया. या विधेयकातील कोणत्या तरतुदींवर सर्वाधिक आक्षेप आहेत आणि का ते पाहूया. मुद्दा क्रमांक 1, पोलिसांच्या कोठडीची मुदत आणि 24 तासांचा नियम. आपल्या संविधानाने म्हणजे घटनेने नागरिकांना एक मूलभूत हक्क दिला आहे की कोणत्याही व्यक्तीला अटक केल्यास त्याला 24 तासाच्या आत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर म्हणजे मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं बंधनकारक आहे. पण या नव्या विधेयकात काही विशिष्ट प्रकरणांमध्ये पोलीस कोठडी 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवायची, तसेच 15 दिवसांपर्यंत कोठडी वाढवण्याची तरतूद आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अनिल परब आणि अंबादास दानवे यांनी यावर बोट ठेवलं. अनिल परबांच्या मते हे थेट संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का पोहोचवणार आहे. 24 तासांचा नियम हा पोलिसांच्या मनमानीला आणि छळाला रोखण्यासाठी होता. जर पोलिसांना 15-15 दिवस एखाद्याला कोठडीत ठेवता आलं तर त्या व्यक्तीवर किती दबाव येऊ शकतो असा युक्तिवाद यांनी केला. आता पाहूया मुद्दा क्रमांक 2, प्राथमिक चौकशीची मुदत वाढवणे, तीही 6 आठवडे. ज्या गुन्ह्यांमध्ये 3 ते 7 वर्षाची शिक्षा आहे तिथे FIR दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी म्हणजे प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्यासाठी पोलिसांना आता अधिक वेळ म्हणजे जवळपास 6 आठवड्यापर्यंत मुदत मिळू शकते. यावर विरोधकांचा थेट आक्षेप असा आहे की या मधल्या काळात आरोपींवर राजकीय किंवा आर्थिक दबाव आणून सेटलमेंट करण्याचे प्रकार वाढू शकतात किंवा खऱ्या गुन्हेगाराला पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी मागणी केली की FIRच्या तपासाची मुदत केवळ अतिविशेष प्रकरणांमध्येच वाढवावी, ती सरसकट सर्वांसाठी लागू नसावी. आता पाहूया पुढील मुद्दा, SP आणि DYSPना जादा अधिकार. जिल्ह्यात किंवा कोणत्याही शहरात DYSP किंवा SP हे महत्वाचे दुवे असतात. आता मालमत्ता जप्तीसारखे मोठे निर्णय हे अधिकारी घेऊ शकणार आहेत. सतेज पाटील यांनी यावर सुचवले की हे अधिकार देताना किमान वरिष्ठांच्या उदाहरणार्थ SP किंवा CP यांच्या पूर्वपरवानगीची अट असावी. सत्तेचे विकेंद्रीकरण चांगले असले तरी अधिकारांचा गैरवापर होणार नाही यासाठी चेक अँड बॅलन्स असणे गरजेचे आहे.
पुढील मुद्दा आहे डिजिटल पुरावे आणि गोपनीयतेचा म्हणजेच प्रायव्हसीचा भंग. हा सर्वात भयंकर मुद्दा ठरू शकतो. देशविरोधी किंवा राज्यविरोधी मजकुराच्या नावाखाली पोलिसांनी डिजिटल उपकरणावर नजर ठेवण्याचे अधिकार मिळतील. आमदार अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उचलून धरला. आजच्या काळात राज्यविरोधी या शब्दाची व्याख्या कोण करणार? जर एखाद्या पत्रकाराने युट्यूब चॅनलने किंवा सामान्य नागरिकाने सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली तर त्याला राज्यविरोधी ठरवून त्याचे लॅपटॉप मोबाईल जप्त केले जाणार नाही. कशावरून? AI ने बनवलेले फेक व्हिडिओ आणि पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी आपल्याकडे अद्याप सक्षम तांत्रिक यंत्रणा नाही. हा मुद्दा इथं फार महत्वाचा ठरतो. आता वळूया शेवटच्या मुद्द्याकडे, म्हणजेच अटकपूर्व जामीन, अँटिसिपेटरी बेल. नवीन तरतुदीनुसार अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी आरोपीला न्यायालयात हजर राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. यावर विरोधकांचे म्हणणं आहे की जर व्यक्तीला आधीच न्यायालयात हजर राहावे लागले तर अटकपूर्व या संकल्पनेचा मूळ उद्देशच नष्ट होतो आणि पोलिसांना त्या व्यक्तीला तिथल्यारीत्या अटक करणे सोपे जाईल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की हा सगळा खटाटोप नेमका कशासाठी चाललाय? कोणत्याही राज्याला गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कडक कायद्यांची गरज असते हे कुणीही नाकारू शकत नाही. अंमली पदार्थांचा म्हणजे ड्रग्सचा वाढता विळखा पाहता NDPS कायद्यामध्ये सुधारणा करून बॉन्ड लिहून घेण्याची तरतूद स्वागतार्हच मानावी लागेल. पण प्रश्न कायद्याच्या हेतूचा नसून त्याच्या अंमलबजावणीचा आहे. पोलिसांना अमर्याद अधिकार दिल्यावर त्याचा सर्वात पहिला वापर हा राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी आणि सरकार विरोधी आवाज दाबण्यासाठी होईल अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. आता पाहूया की संयुक्त चिकित्सा समितीची JPCची मागणी का नाकारली गेली. लोकशाहीमध्ये कायदे हे संवादातून बनले पाहिजेत, एकतर्फी बहुमताच्या मार्गाने नक्कीच नाही. जेव्हा कायद्याचा थेट संबंध नागरिकांच्या स्वातंत्र्याशी येतो तेव्हा तो कायदा संयुक्त समितीकडे पाठवून त्यावर कायदेतज्ञ, निवृत्त न्यायाधीश, पोलीस अधिकारी आणि समाजसेवकांची मते जाणून घेणं अपेक्षित असतं. पण सरकारने तसं केलं नाही. विधान परिषदेत संख्याबळ असल्यामुळे चर्चा न करताच हे विधेयक मंजूर करण्यात आले. हे सरकारची घाई दर्शवते आणि या कायद्याचा राजकीय वापर होण्याची दाट शक्यता आहे अशी टीका आता सरकारवर होत आहे. सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की आज ते सत्तेत आहेत पण उद्या ते विरोधी बाकांवर असू शकतात. हेच अमर्याद अधिकार उद्या त्यांच्याच विरुद्ध वापरले गेले तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष काय निघतो? महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे की बदलत्या काळानुसार आणि गुन्हेगारीच्या नव्या पद्धतीनुसार पोलिसांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. पण दुसरीकडे कोणताही अंकुश नसलेले अधिकार हे भ्रष्टाचाराला आणि हुकुमशाहीला निमंत्रण देतात हे इतिहास दर्शवतो आणि हे वास्तव आहे. तुम्हाला काय वाटतं? गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलिसांना असे अधिकार मिळणं गरजेचं आहे की यातून फक्त हुकुमशाही आणि राजकीय सूडबुद्धी वाढेल? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर.